अहो दिल्लीतलं जंतर मंतर सगळं अण्णामय झालेलं होतं, पण भाजपचं सरकार आलं आणि अण्णाचं झाले की हो छू मंतर. मित्र हो, काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा रोज एका नावाची मोठी चर्चा असायची बघा. ते नाव होतं अण्णा हजारे. कोणी म्हणायचं गांधीवादी नेते, तर कोणी म्हणायचं दुसरे गांधी. बाप रे बाप. काँग्रेसचं सरकार जाण्यामध्ये आणि भाजपचं सरकार येण्यामध्ये या अण्णाचा मोठा वाटा आहे असं अजूनही म्हटलं जातं. सरकारमध्ये कुठं नुसतं खट्ट वाजू द्या लगेच अण्णा हजारे यांचं उपोषण. अहो लोकही त्यांना डोक्यावर घेत होते. बघा, जे सत्य असतं ते अखंड टिकत असतं आणि जे नकली असतं त्याचं आयुष्य बघा अत्यल्प असतं. भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून हे कथित दुसरे गांधीवादच विसरून गेलेले आहेत. अहो एवढं काही घडतंय, सामान्य माणूस अस्वस्थ आहे, पण हे अण्णा अजिबात जागे होताना दिसत नाहीत. काँग्रेसच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीवर अकांड तांडव करणारे हे अण्णा आता मात्र झोपेतून उठायलाही तयार नाहीत. भाजपच्या सरकारवर आतापर्यंत सर्वात मोठा जो आरोप आता झाला बघा तो मतचोरीचा. अहो मतचोरी होणं म्हणजे नागरिकांचा अधिकार हक्क हिसकावून घेतल्यासारखं, हिरावून घेतल्यासारखं नाही का हो? तरीही आता हे दुसरे गांधी जागे होत नाहीत. अहो सोशल मीडियावरून तर अनेक लोक यांना उठवण्याचा प्रयत्न करीतच आहेत गेल्या काही काळापासून. अहो पण झोपलेल्यांना उठवता येतं हो, झोपेचं सोंग घेऊन पडलेल्यांना उठवणार तरी कसं? हे अण्णा काही केले आता उठायला तयार नाहीत, म्हणून पुणेकरांनी आता बॅनर लावून अण्णांना उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, पुणेकर जेव्हा कोणाची खिल्ली उडवतात ना तेव्हा त्याची चर्चा झाल्याशिवाय कधीही राहत नाही. पुण्यात अण्णांना उठवणारे बॅनर लागले आणि पुन्हा एकदा अण्णांची झोप चर्चेमध्ये आली. मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा गांधीवादी शांत कसा, असा सवाल पुणेकरांनी विचारला आहे. अण्णा आता तरी उठा. कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा. अण्णा आता उठा. होय, मताची चोरी झालेली आहे. इंडिया अगेन्स्ट वोट चोरी. देशात मताची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकुमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना अण्णा तुमच्यासारख्या ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? अण्णा, दिल्लीचे जंतर मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे, अशा आशयाचं बॅनर पुण्यात लागलेले आहेत. पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर्स आपल्या नावासह लावलेले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मतचोरीवर अण्णांनी बोलावं, आंदोलन करावं अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आलेली आहे. खरं तर हे बॅनर म्हणजे बघा लोकांचंच प्रतिनिधित्व करीत आहेत. म्हणजे अशाच प्रकारच्या भावना याआधी सुद्धा सोशल मीडियावर उमटलेल्या आहेत. काँग्रेसच्या राजवटीवेळी अण्णा उठसूट आंदोलन करीत सुटलेले होते. त्यावेळी कुणीही त्यांच्यावर म्हणजे हे काँग्रेस विरोधी आहेत किंवा भाजपचे प्रेमी आहेत अशा प्रकारचे आरोप केलेले नव्हते. जनतेच्या मनातली भावना, संताप, आक्रोश त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत होता, म्हणजे अण्णा हजारे यांच्या माध्यमातून. अहो दिल्लीतलं जंतर मंतर सगळं अण्णामय झालेलं होतं, पण भाजपचं सरकार आलं आणि अण्णाचं झाले की हो छू मंतर. मतांच्या चोरीच्या आरोपानं अवघा देश खडबडून जागा झाला आहे आणि हे अण्णा मात्र गाढ झोपलेले आहेत. जनतेचा आवाज आता त्यांना ऐकू येत नाही. म्हणून पुणेकर म्हणू लागलेले आहेत, मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा गांधीवादी शांत कसा अण्णा? मताची चोरी झाली आहे अण्णा, आता तरी उठा. मित्रांनो, आता तरी अण्णा उठतील का हो हे अण्णा? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.